नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन आता रूममध्ये आहेत। अर्जुन मात्र आता एक परफेक्ट बाबा कसं बनायचं आहे याचे काही व्हिडिओ इंटरनेटवर पाहत असतो, ऐकत असतो। तेव्हा सायली विचारते की काय झालं, आजकाल फारच तुम्ही मोबाईल बघतात, म्हणजे असे कोणते व्हिडिओज तुम्ही पाहत आहात। तेव्हा लगेच अर्जुन तिला सांगतो की अगं हे बघ सायली, जे बघ ना अगं, प्रेग्नन्सीमध्ये बाबाने कसं असायला हवं, बायकोची कशी काळजी घ्यावी, हे सगळं काही तो सांगतो। आणि खरंच ते व्हिडिओ बघून मी इतका इम्प्रेस झालो। आणि बायको, आपण एक काम करूयात, आपण दोघांनी मिळून मात्र हा व्हिडिओ बघूयात। तेव्हा सायली म्हणते की नाही, काही नको, तुम्ही बघा की माझ्या बाळाच्या बाबतीत कसं वागायचं हे इंटरनेटवरील कुठल्याही माणसाकडून नाही ऐकायचं। माझं मन मला जसं सांगतं तसंच मी वागेल आणि त्यावरच विश्वास ठेवेल। त्यावरती आता अर्जुन तिला म्हणतो की झोप तू, कारण तुला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, बारशाची तयारी करायची आहे। परंतु हे सर्व मात्र मी बघूनच ठरवणार आहे, कारण मी ठरवलेलं आहे की मला बेस्ट बाबा व्हायचं आहे आणि शेवटी मी तो बाबा होऊनच दाखवणार। त्यावरती सायली म्हणते की अहो ऐका ना, कारण तुम्ही सुद्धा आज लवकरच झोपा, कसं आहे की उद्या सगळ्यांना काम थोडं थोडं पडणारच आहे। अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी फक्त 10 मिनिटात झोपतो, गुड नाईट करतो। तेव्हा सायली म्हणते की अहो, तुम्ही जर असं जागरण करत बसला तर मला कशी झोप लागेल बरं। अर्जुन म्हणतो की अगं काही नाही, मी फक्त 10 मिनिटात झोपतो। तेव्हा आता सायली झोपते, परंतु आता अर्जुनने व्हिडिओचा आवाज वाढवलेला असतो आणि तो आता त्यामध्येच मग्न असतो। परंतु सायलीची झोप मात्र उडते आवाजाने, तिला काही झोप लागत नसते। तेव्हा सायली म्हणते की कसं आहे की एखादी गोष्ट जर आपल्याला बघायची नसेल तर आपण डोळे बंद करू शकतो, आणि जर ती गोष्ट ऐकायची नसेल तर कान बंद करून घेण्याची अजून काहीतरी सोय आपल्याकडे नाही। तुमच्या मोबाईल मधून जे आवाज येतात तर ते ऐकण्याची जबरदस्ती माझ्यावर करू नका। तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की सॉरी मी विसरलोच होतो, आणि तो हेडफोन घेतो आणि म्हणतो की बायको बघ हेडफोन। तेव्हा तो कानामध्ये हेडफोन घालतो। सायली परत झोपते आणि परत मात्र ती आता म्हणते की आहो, परंतु अर्जुनच्या कानामध्ये हेडफोन असतात। तेव्हा ती मांडीवर चापट मारते की आहो। तेव्हा कुठे अर्जुन कानातील हेडफोन काढतो आणि काय असं विचारतो। तेव्हा सायली म्हणते की हे बघा, अंधार असला की डोळ्यामध्ये प्रकाश खुपतो, आता काय म्हणाला की बॅड मोबाईल मॅनर्स। अहो मग तरी सुद्धा तुमच्या मोबाईलचा प्रकाश माझ्या डोळ्यामध्ये खुपतोय। ते गृहात किंवा सिनेमागृहात जसा मोबाईल चालू ठेवायचा नसतो तसं सुद्धा आपल्या अंधाऱ्या खोलीमध्ये हा मोबाईल चालू ठेवायचा नसतो, प्लीज मला झोपून द्या। तेव्हा अर्जुन म्हणतो की ओके रिलॅक्स, त्रास करून घ्यायचा नाही, मी लाईट बंद करतोय आणि झोप आता शांतपणे झोप। तेव्हा तो फ्लॅश लाईट आता कमी करतो आणि परत कानामध्ये हेडफोन घालून सायलीला गुड नाईट करतो। तेव्हा सायली आता झोपते। तेव्हा सगळं काही आवाज सायलीच्या कानावर येत असतो। सायलीला मात्र त्यामुळे झोप उडते। सायली आता रागाने अर्जुनकडे पाहते, अर्जुनचं लक्ष सायलीवर येते। अर्जुन म्हणतो की अगं हे बघ, फ्लॅश लाईट सुद्धा कमी केला आणि आता आवाज सुद्धा नाही, कानामध्ये हेडफोन घालून ऐकतो, पण तरी सुद्धा बायको तू असं का बघतेस ग। त्यावरती सायली म्हणते की कारण तुमच्या इतकी शांतता आहे की तुमच्या कानातील हेडफोन्स मधून सुद्धा आवाज बाहेर येतोय। तुमचं नक्की काय चाललेलं आहे, तुम्ही मला झोपून देणार आहात की नाही। हे म्हणजे असं झालेलं आहे की एका वेळेस झोपायचं, एका वेळेस गजर लावायचे आणि एका बाजूला मात्र खायचं आणि एका बाजूला झोपून द्यायचं नाही। मला एकदाच सांगा की तुम्ही फोन ठेवणार आहात की नाही। अर्जुन म्हणतो की अगं हे बघ, मी आता आवाज कमी करतो। सायली आता रागाने चुटते आणि म्हणते की फोन ठेवा म्हटलं तर अर्जुन घाबरतो आणि ठेवला असं करतो। सायली आता खूपच ओरडते, झोपा म्हटलं ना मी तुम्हाला। अर्जुन म्हणतो की हो झोपलो, आणि तो सुद्धा झोप, रागवायचं नाही, डोकं शांत ठेवायचं। आणि सायली आता पुन्हा झोपा असं जोरात ओरडते। तेव्हा कुठे आता अर्जुन अंगावर घेतो आणि झोपतो, आता झोपल्याचं सोंग करतो। आता सायली झोपलेली आहे, लगेच मात्र आता तिला डोकावून बघतो की खरंच झोपली की काय। तेवढ्यात सायली पुन्हा त्याच्याकडे डोकावून बघते। तेव्हा अर्जुन खूपच घाबरतो आणि म्हणतो की अलार्म लावायचं होतं मला, आणि लगेच मोबाईल बाजूला फेकतो आणि लगेच झोपतोय। आता पुन्हा तो सायली झोपली की नाही डोकावून पाहतोय। तेव्हा अर्जुनला असं वाटतं की आता सायली झोपली, तो लगेच आता उठून बसतो आणि मोबाईल घेऊन आता बाहेर येतो। त्यानंतर आता सकाळ होते। चैतन्याची घरामध्ये बारशाची खूप तयारी सुरू असते, माळा वगैरे सर्व तो घेऊन आलेला असतो। सगळेजण आता तयारीला लागलेले आहेत, अर्जुन, सायली, प्रतिमा, हे सगळेजण। अस्मिता बाळाला घेऊन उभी आहे आणि तेवढ्यात प्रतिमा आता येतात, खुश होत आता म्हणतात की काय म्हणतं बाळ, आणि अस्मिताकडून बाळाला घेते। तेव्हा अस्मिता म्हणते की अगं हे बघ आत्या, तू एकटीच आली, रविराज काका, सुमन काकी का आले नाहीत। आता प्रतिमा आत्या म्हणतात की अगं हे बघ, रविराज यांना यायचं होतं पण अत्यंत महत्वाच्या कामासाठी त्यांना पुण्याला जावं लागलं, आणि हे बघ ना अगं, सुमनच्या भावाची तब्येत बरी नाही। छान ती बाळाशी गप्पा करत असते। त्यानंतर आता कल्पना सायलीकडे येते आणि विचारते की काय मदत करू बरं। त्यावर आता कल्पना म्हणते की अगं सगळं काही झालेलं आहे, तू फक्त बस आता, आणि मला माहिती आहे की तू रिकामी काही बसणार नाही। प्रतिमा आत्या परत त्यांना मदत करायला येते आणि तेवढ्यात आता अर्जुनने जे काही
सायलीचे नियम आहेत, तर त्या प्रत्येक गोष्टी तिच्या लक्षात येण्यासाठी आता हे मोबाईलमध्ये सगळं काही करून ठेवलेलं असतं. तेवढ्यात मोबाईलमधील आता सायलीची ती वेळ पाणी पिण्याची झालेली आहे, त्यासाठी तो अल्लार्म वाजत असतो. तेव्हा प्रतिमा म्हणते की अगं हे काय वाजतं? तर कल्पना म्हणते की अगं हे बघ, सायलीची आता पाणी पिण्याची वेळ झाली आहे आणि मोबाईल तिला सांगत आहे. तेव्हा आता चैतन्य हसतो आणि म्हणतो की ऑफिसच्या कामासाठी असे अल्लार्म लावत नसतो आणि जर लावले असते तर माझी गरजच पडली नसती. सगळेजण खूपच हसतात. अर्जुनने मस्त पाळणा पांढऱ्या फुलांनी आता सजवलेला आहे आणि तेवढ्यात तो उठतोय आणि लगेच मात्र कुणाशी काही न बोलता सायलीकडे येतो आणि बायको, तुझ्या फोनमध्ये आता अल्लार्म वाजलेला आहे असं विचारतो. तुला पाणी प्यायचं आहे, तू पाणी पित नाहीस. त्यावरती सायली म्हणते की हे बघा, मी आता कामात आहे, मला तहान लागलेली नाही. त्यावरती आता अर्जुन तिच्या मागे मागेच असतो. सायलीचं काम सुरू असतं. अर्जुन म्हणतो की अगं असं कसं होईल, तहान जरी लागलं नसली तरी सुद्धा पाणी प्यायचं असतं. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, माझी चिडचिड होईल असं वागू नका. त्यावरती अर्जुन म्हणतो की चिडचिड का होणार, आपल्याला फक्त पाणी प्यायचं आहे आणि पाणी पिण्यासाठी फक्त 10 सेकंद लागतात. त्यावरती सायली म्हणते की हे बघा, मी काम करत आहे, माझ्या मागे मागे फिरू नका. शेवटी तो सायलीला पाणी प्यायलाच लावतो. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की हे बघ गुड गर्ल. सायली विचारते की झालं तुमचं समाधान? अर्जुन म्हणतो की हो, यस. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट सांग बरं बायको, तू नेहमी असंच करणार आहे का, अल्लार्म वाजला तरी? त्यावरती सायली म्हणते की नाही, आता बघा मी फोनच सायलेंट टाकते. त्यावरती अर्जुन हसतो आणि म्हणतो की हे बघ, कितीही तू फोन सायलेंटवर ठेव पण तरी सुद्धा अल्लार्म वाजणार म्हणजे वाजणारच. तेवढ्यात मात्र अर्जुनने मुद्दाम आता कल्पनाशी तो गोड गोड बोलत असतो की मम्मा तू हे काय करतेस, आणि तेवढ्यात आता त्याने तिथलेच फोन घेतलेला असतो बहुतेक कल्पनाचा आणि तो फोनमध्ये आता अलार्म लावतो. तर तो मम्माला म्हणतो की हे काय करतेस, आणि प्रतिमा त्या तुझ्या निशिगंधाच्या फुलाचा मात्र रामबाण उपाय ठरला बरं का, आणि तिच्याशी गप्पा करत असतो. आणि तेवढ्यात त्यांच्याशी बोलता बोलता मात्र तो आता त्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करतो आणि त्यानंतर अस्मिताच्या जवळ येतो बाळाशी गप्पा करत करत. असं करता करता आता अस्मिता म्हणते की बघ मामा काय करतो. तेव्हा लगेच अस्मिताचा मोबाईल उचलतो आणि म्हणतो की बघ मी फोटो काढतो. अस्मिताच्या मोबाईलमध्ये सुद्धा त्याने अलार्म सेट केलेला आहे. तेवढ्यात मात्र तो अश्विन जवळ येतो. अश्विन माळा लावत असतो आणि मुद्दा म्हणतो की अश्विन, अरे इथे जरा जास्त गॅप दिसतो. अश्विन म्हणतो की हो का, आणि तेवढ्यात बोलता बोलता अश्विनचा सुद्धा मोबाईल उचलतो. अरे इथे अश्विन, आपल्याला कसं छान दिसलं पाहिजे. आणि तेवढ्यात अश्विनच्या मोबाईल मध्ये सुद्धा तो अलार्म सेट करतो. त्यानंतर राहिला तो चैतन्य सुद्धा आता डेकोरेशन करत असतो आणि चैतन्याच्या जवळ येतो आणि चैतन्याला अगदी बोलता बोलता मात्र तो त्याचा सुद्धा मोबाईल उचलतो आणि त्यामध्ये सुद्धा अलार्म सेट करतो. सगळ्यांशी गोड बोलून सगळ्यांच्या नजरा चुकून आता त्याने प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अलार्म सेट केलेला आहे. आणि त्यानंतर राहिलं कोण तर आता प्रताप, आणि स्वतः आता इकडे बाजूला होतो आणि मनात म्हणतो की बायको, आता स्वतःची काळजी घेण्यासाठी आता बघ अख्खं घर तुला अलार्म देईल. त्यानंतर आता इकडे प्रियाने जे जेलमध्ये पत्र लिहिलेलं आहे तर ते कल्पनासाठी म्हणजे सुभेदारांच्या घरामध्ये द्यायचं असतं. ती लेडीज कॉन्स्टेबलला म्हणते की ताई हे बघा माझं पत्र लिहून झालेलं आहे, त्यात कल्पना सुभेदार यांचा पत्ता सुद्धा आहे, आणि ताई हे बघा हे पत्र आजच्या सुभेदारांच्या घरामध्ये पोहोचेल असं काहीतरी बघा. तेव्हा आता लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की काय ग, इथे सगळेजण तुझ्या बापाचे नोकर आहेत का? आजच्या आज म्हणते आणि हे पत्र जायचं तेव्हा जाईल, 8-6 दिवस तरी लागतील. तेव्हा प्रिया म्हणते की काय बोलतात, नाही. आणि प्रिया म्हणते की अहो हे बघा ताई प्लीज असं करू नका, कारण 15 दिवस म्हणजे आणि हे सगळं काही आहे ना, तर तो गरोदर बाईसाठी एक खूप मोठा काळ असतो आणि बाळाच्या आजीसाठी हे पत्र मी लिहिलं आहे आणि प्लीज तिला तिच्या नातवंडांची ही खबर आहे तर प्लीज मिळून द्या. आणि प्लीज ताई खरंच या अगोदर सुद्धा तुम्ही मला खूप मदत केली, म्हणून आता प्रिया ते पत्र तिकडे सुभेदारांच्या घरामध्ये देण्यासाठी या लेडीज कॉन्स्टेबलची इतकं गोड बोलत आहे. आणि हे बघा ताई तुमच्या मदतीमुळेच हे पत्र तर मी लिहू शकले. ताई तुम्ही खरंच मला माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहोत आणि खरंच तुमचा मला फार आधार वाटतो, आणि प्लीज ते पत्र आज पोहोचेल असं बघा. बाळाची मावशी बाळासाठी इतकं सर्व नाही करणार का? तेवढ्यात प्रियाला असं वाटतं की आता ही बाई आपल्यावर खुश होईल. तेव्हा ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की काय ग, मागच्या जन्मामध्ये तू नाट्य कंपनीमध्ये काम करत होतीस की काय? वरती आता प्रिया म्हणते की नाही हो ताई, हे नाटक नाही. का आईने तिच्या बाळासाठी लिहिलेली ही धडपड आहे, का बहिणीने मात्र तिच्या बहिणीसाठी मारलेली हाक आहे आणि रडण्याचं नाटक करते, हात जोडते. त्यावरती लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की ठीक आहे, हे पत्र मात्र मी जरा वरतीच ठेवते म्हणजे ते आजच्या आज जाईल. प्रियाला फारच आनंद होतो. प्रिया म्हणते की खरंच थँक्यू.
आणि ताई खरंच तुझे खूप उपकार झालेत असं म्हणते. आणि ती आता बाई बाहेर गेल्यानंतर प्रिया तर खूपच हसते आणि म्हणते की बाळाची मावशी, एकदा की मी जेलमधून बाहेर पडले तर हिला समोर सुद्धा मी उभी करणार नाही. आज मात्र हिच्या मदतीमुळे सुभेदारांच्या घरामध्ये जो बॉम्ब फुटणार आहे आणि त्या बॉम्बचा आवाज मात्र इथपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. प्रिया खूपच खुश होते आणि स्वतःशी हसत असते. त्यानंतर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये चैतन्य म्हणतो की चला चला सगळ्यांनी इकडे बघायचं आहे. आता मात्र मी बाळाचं नाव आहे ते रिव्हील करणार आहे. त्याने लगेच आता तो पडदा मागे घेतो आणि बाळाचं नाव तो आता लगेच ते पडद्याच्या मागे म्हणजे दाखवणार आहे असं म्हणतो. तुम्ही मुद्दा मात्र आता गंमत केलेली असते. सगळेजण खूपच हसतात. अजूनपर्यंत नावच ठेवलेले नाही. अश्विन म्हणतो की चैतन्य, अरे कसला टाइमपास सुरू आहे तुझा, तर लवकरात लवकर मला इकडे माळ लावण्यासाठी मदत कर. तेवढ्यात प्रतिमा आत्या सुद्धा विचारतात की अस्मिता अगं बाळाचं नाव काय ठेवणार आहेस बरं. त्यावरती सायली तेथे येते आणि आता अस्मिता म्हणते की बाळाचं नाव तर बाळाची मामी ठेवणार आहे. प्रतिमा आत्या विचारते की हो का सायली, आणि काय नाव ठेवणार आहेस बरं. सायली म्हणते की नाही आत्ता नाही, नाव ठेवल्यानंतर सगळ्यांना काही समजेल. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं निदान मला तरी सांग ना. सायली म्हणते की तुला सांगतेस ग, तुझा हक्क आहे. आणि तेवढ्याच सायली आता अस्मिताच्या जवळ येते आणि तिच्या कानात ते नाव सांगते. अस्मिता खूप खुश होत म्हणते खरंच सायली खूपच सुंदर नाव आहे ग, आणि खरंच खूप छान. कल्पना म्हणते की अस्मिता तू तुझ्या बाळाचं नाव ठेवण्यासाठी एकदम असे योग्य माणसाची निवड केलेली आहे. जे काही सायलीने नाव ठेवलं असेल ना ते खरंच खूप छानच असणार आहे. तेवढ्यात आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये अलार्म वाजायला सुरुवात होते. सगळेजण आता आपापले मोबाईल पाहत असतात की नक्की आता हे सर्व काय सेट केले गेलं. कल्पना, प्रतिमा, त्या अस्मिता, चैतन्य ह्या सगळ्यांचा मोबाईलमध्ये अलार्म वाजत असतो. सगळेजण आपापली मोबाईल बघत असतात. तो प्रताप म्हणतो की हे काय सगळ्यांच्या मोबाईलमध्ये अलार्म कसे वाजायला लागलेत, आणि त्यावर आता नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे. त्यावर सायलीला काहीतरी खायला द्यायचं आहे असं मात्र प्रत्येकाच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आलेलं असतं. तेव्हा प्रत्येकजण म्हणतो की हो आमच्या सुद्धा मोबाईलवर तेच आहे. तेव्हा सायलीने ओळखलेलं असतं की नक्की अर्जुनची किमया असेल. अर्जुन लगेच खुश होत हसतो आणि म्हणतो की बायको आता काय करशील बरं. तेवढ्यात प्रतिमा ते खुश होत कल्पनाला म्हणते की कल्पना तुला आठवतं का अर्जुन जेव्हा लहान असताना तन्वीच्या खोडी काढायचा ना, तेव्हा मात्र तन्वी अशीच कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे बघत उभी राहायची. तेव्हा कल्पना म्हणते की हो मला आठवते, आणि म्हणून तर माझ्या डोळ्यासमोर सुद्धा आता लहानपणचीच तन्वी आली. तेवढ्यात अस्मिता म्हणते की हो ना सायली आणि तन्वीमध्ये इतकं साम्य आहे की म्हणूनच पूर्णाईला मात्र तिच्यामध्ये तन्वीचा भास होतोय. आता खरंच विचार करत असते की ह्या सगळेजण असं का म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं काही नाही, कारण ह्या दोन्ही सेम वयाच्या आहेत ना म्हणून आता पूर्णाजीला तसं वाटतं. सायली ही तन्वी आहे आणि कमरेवरती हात ठेवण्याची सवय ही बऱ्याच लोकांची असते. मम्मा तुला आठवतं का मी लहान होतो तेव्हा आपल्या घरी शेजारचा सुमित खेळायला यायचा. आमच्या दोघांच्या सवयी इतक्या सिमिलर होत्या, कारण इतक्या सारख्या होत्या की लोक आम्हाला काय म्हणायचे तर ट्विन्स म्हणायचे, आठवते ना. आणि तेवढ्यात प्रत्येक आता मोबाईलवर अलार्म वाजायला सुरुवात होतो. प्रताप म्हणतो की अरे परत अलार्म वाजत असतो. तेव्हा प्रत्येक जण आपापला मोबाईल बघतात आणि म्हणतात की परत का अलार्म वाजला असेल, आणि ते पण सगळ्यांच्या मोबाईल मध्ये एकत्र वाजतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की कारण माझी बायको स्वतःचा फोन मात्र इग्नोर करते, म्हणून मी सगळ्यांच्या फोन मध्ये रिमाइंडर सेट करून ठेवलेला आहे. आता कसं इग्नोर करेल बरं. आणि चल बायको आपल्याला ड्रायफ्रूट खायचे आहे, लवकरात लवकर चल. तेवढ्यात कल्पना खुश होते आणि म्हणते की अर्जुन तू एकदम शक्कल भारी लढवलेली आहे, आणि सायली आता मात्र तुला तुझी काळजी घ्यावीच लागेल. सायली आता पाहतच असते. सायलीला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. कल्पना मात्र विमलला म्हणते की जा लवकर ड्रायफ्रूट घेऊन ये. अर्जुन लगेच म्हणतो की यस बायको चल लवकर ऐकत नाही. तेव्हा सायली खुर्चीवर बसते आणि तुमचं काय चाललं असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं काय कुठे, वेळ झालेली आहे, ड्रायफ्रुट्स तुला खायचे आहेत आणि लवकरात लवकर खाऊन घे. तेव्हा सायली रागाने अर्जुनकडे पाहते. अर्जुन म्हणतो की मम्मा डॅड बघा बरं, तुमची सून बघा बरं मला कशी बघते, आणि ड्रायफ्रुट्स खाऊन घे. तर प्रताप म्हणतो की सायली अगं नवरा लाड करतो तर करून घे ना. तेव्हा आता सायली मात्र अर्जुनकडे बघत आता ते ड्रायफ्रुट्स खात असते आणि रागानेच बघत असते. अर्जुन मात्र हसत असतो. त्यानंतर इकडे चैतन्य वकिलांकडे आलेला आहे आणि वकील साहेब म्हणतात असतात की हे बघा आता मात्र तुमच्या बायकोकडे तुमच्या अफेअरचे जर पुरावे असताल तर मात्र हे अवघड होऊन बसेल. ती मागेल ती पोटकी तुम्हाला द्यावी लागेल. तेव्हा सचिन म्हणतो की मी माझ्या बायकोला एक दमडी सुद्धा नाही देऊ शकत. त्यावरती वकील साहेब म्हणतात की हे कसं शक्य आहे. सचिन म्हणतो की हो शक्य आहे. तेव्हा त्याने जे पुरावे आणलेले आहेत आणि जे फोटो आणलेले आहेत तर ते फाईल मध्ये सगळं काही वकिलांना दाखवतो. वकील साहेब आता ते पुरावे बघून खुश होतात आणि म्हणतात की तुमच्याकडे तर भरपूर पुरावे आहेत. सचिन म्हणतो की हो ह्या पुराव्याच्या आधारे ही केस आपल्याला जिंकायची आहे. अस्मिताला आणि तिच्या भावाला डिव्होर्स माझ्याकडून जेव्हा त्यांनी मागितला ना त्याचा पश्चाताप व्हायला हवा.
त्यामुळे वकील साहेब मी तुम्हाला जसं सांगेल तसेच केस तुम्ही पुढे लढायची आहे आणि ही केस स्ट्रॉंग करण्यासाठी आता एक पेन ड्राईव्ह आहे तर तो वकिलांच्या हातात देतो आणि म्हणतो की ह्या पेन ड्राईव्ह मध्ये आणि सगळं काही लक्षात आलंच असेल बघा आता तुमच्या लक्षात आलंच असेल परंतु अर्जुन सुभेदार कधीही डिव्होर्सची केस घेत नसतो त्याने त्याच्या बहिणीसाठी ही केस घेतलेली आहे ही त्याची पहिली केस आहे डिव्होर्सची त्यामुळे आता हीच केस मात्र तो हरणार आहे आणि चला आता आपलं ह्या प्लॅन प्रमाणे काम व्हायला हवं तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो ठीक आहे अजिबात काळजी करू नका सगळं काही तुम्ही माझ्यावर सोडून द्या आणि मी मात्र त्याला असं अडकवतो तुम्ही फक्त बघत राहा की काय होते त्यानंतर आता सगळेजण छान तयार झालेले आहेत अस्मिता कल्पना हे सगळ्याजणी आणि मस्त मात्र बाळाला पाळण्यातून आता खाली घेत आहे आणि त्याचं नाव ठेवायचं असतं तेवढ्याच सायली मात्र बाळाला घेते आणि पाळण्यामध्ये ठेवते त्याच्या कानामध्ये नाव सांगते आणि कुर असं म्हणते कल्पना प्रतिमा या सगळ्याजणी आता सायलीची खूपच गंमत करत आहेत पूर्णाजी चैतन्य अर्जुन प्रताप अश्विनी सगळेजण बघून इतके खुश होऊन हसत असतात तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की ए सायलीला मारू नका ना तर पूर्णाजी आता पाहते अर्जुन तन्वीला मात्र सायली का म्हणतोय आणि परत म्हणतो की तन्वीला कशाला मारतात बरं तन्वीला लागेल ना तेवढ्यात पूर्णाजी म्हणते की अश्विन अरे सगळेजण तुझ्या बायकोला मारतात तू तर काहीच बोलत नाहीस तेवढ्यात अश्विन म्हणतो की हो नका मारू का मारतात तिला पूर्णाई देखत आता त्याला नाटक करावं लागतं आता प्रतिमा आत्या म्हणतात की अरे रीत असते तशी तेवढ्यात कल्पना विचारते की बरं तन्वी अगं आता तरी सांग काय नाव ठेवलेलं आहेस तेव्हा सायली म्हणते की आपली अस्मिता अगदी तिच्या नावासारखी आहे सतमुख कितीही दुःख असलं तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावरचं हसू जात नसतं आणि या बाळाच्या येण्याने मात्र आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहणार आहे म्हणूनच आपल्या बाळाचं नाव आहे आणि लगेच बाळाच्या नावाची जी पाटी लावलेली आहे तर तो पडदा मागे घेते आणि म्हणते की बाळाचं नाव आहे स्मित तेव्हा सगळ्यांना फारच ते नाव फारच आवडतं सगळेजण खुश होत टाळ्या वाजवतात नाजी खुशच म्हणते की खरंच तन्वी फारच सुंदर नाव आहे तेव्हा कल्पना सुद्धा म्हणते की खरंच खूपच छान नाव आहे सगळेजण सायलीचं कौतुक करीत आहेत कल्पना म्हणते की हो अगं मला सुद्धा सुचलं नसतं तेव्हा आता पूर्णाई म्हणते की चला बारसं तर छान पार पाडलं आणि बारशानंतर 1001 नामस्मरणाचा आम्ही संकल्प सोडला होता चला आता मी लगेच सुरू करते आणि आता पूर्णाई उठते आणि विमलला म्हणते की चल ग मला खोलीपर्यंत सोड बरं तेवढ्यात विमलताई येतात आणि हो आले म्हणून पूर्णाजीच्या हाताला धरतात आणि त्यांना आतमध्ये घेऊन जातात तेव्हा आता अस्मिता बाळाला म्हणते की स्मित बघ ना किती छान नाव तुला मिळालं ती बाळाला म्हणते की आता फक्त तो मी मामा मामी आजी आजोबा हे सगळेजण आता आपण एकत्र आहोत बाकी आपल्याला कुणाची गरज नाही तुझ्या बाबांची तर अजिबातच नाही सगळेजण अस्मिताकडे पाहत असतात तर अर्जुन म्हणतो की हे बघ अस्मिता ताई तुझ्यातील मात्र हे चेंज बघून मला फारच आवडलं आज मात्र ह्या बारशाच्या दिवशी मी स्मितसाठी एक सरप्राईज आणलेला आहे सायलीने आणि मी तसंच छान गिफ्ट्स तेव्हा आता अस्मिता म्हणते की अरे तुम्ही माझ्यासाठी इतकं सर्व काही करतात मग मला गिफ्ट्स वगैरे काही नकोय यावरती अर्जुन म्हणतो की तू गिफ्ट्सला नाही म्हणते कोण आहे बरं तू अस्मिता ताई कुठे आहे तू नक्की तिला किडनॅप करून कुठेतरी ठेवलेला आहे तिला परत घेऊन ये परंतु अस्मिताची गंमत करतोय त्यावर तर अस्मिता म्हणते की अरे अर्जुन खरंच मला काहीही नकोय तेव्हा आता सायली म्हणते की हे बघ अस्मिता मामा मामीला मात्र बाळाचे लाड करण्यापासून थांबायचं नसतं तेव्हा आता चैतन्य म्हणतो की ठीक आहे अस्मिता ताई भाऊ खाते इथं खाऊन दे ते गिफ्ट आहे ना ते मी बघतो मला दाखवा आणि तेवढ्यात बाळासाठी मात्र अस्मिताने जे काही सोलर मागितलेलं असतं तर तो जो डिलिव्हरी बॉय आहे तर तो पुन्हा ते गिफ्ट घेऊन येतो अस्मिताला फारच आनंद होतो तेव्हा अस्मिता म्हणते की हा माणूस इथे काय करतो तो माणूस म्हणतो की हे बघा मॅडम सॉरी काल मी जे काही बोललो परंतु मी तुमची डिलिव्हरी परत घेऊन आलो आणि तो निघून जातो तेव्हा प्रताप विचारतो की अर्जुन अरे हे सगळं काय सुरू आहे बरं त्यावरती अर्जुन म्हणतो की सांगतो डॅड सगळं सांगतो काल जेव्हा सायली आणि मी घरी येत होतो आणि तेव्हा आम्ही तो घडलेला सगळं काही प्रकार मात्र आता तो सगळ्यांच्या समोर सांगतो अस्मिता ताईकडे कॅश नसते आणि तिचं अकाउंट सुद्धा बंद असल्यामुळे तिने ते हे गिफ्ट परत घेऊन जायला सांगितलेलं होतं परंतु आम्ही तेथे दोघंही होतो आणि दोघांनी हे सर्व पाहिलं आणि तेव्हा तो माणूस म्हटला होता की इतका मोठा बंगला आहे आणि घरातील बाईकडे पैसे नाहीत तेव्हा अस्मिताला तिला वाईट वाटत असतं आणि प्रताप आणि कल्पनाला सुद्धा तर सायली म्हणते की अस्मिता तू तेव्हाच आम्हाला हक्काने का सांगितलं नसेल बाळासाठी काहीतरी घ्यायचं आहे म्हणून तर अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई तू आणि बाळ आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात रिक्वेस्ट यू खरंच असं काही वाईट वाटून घेऊ नकोस तेवढ्यात आता प्रताप उठून उभा राहतो आणि म्हणतो
म्हणतो की अस्मिता, अगं हे बघ, तुझा हा बाप जिवंत असेपर्यंत कोणत्याही गोष्टी असे मनात आणू नकोस. एखादी गोष्ट तुला मिळेल की नाही, आजपर्यंत तू ज्या लाडात वाढलेली आहे आणि त्याच लाडात आणि कौतुकात मात्र स्मित सुद्धा वाढेल. बाळा, हे बघ, हे घर तुमचं आहे आणि ते कधीही तू विसरू नकोस. किंवा आता अस्मिता म्हणते की नाही डॅड. तर सायली समजावते की अस्मिता, हे बघ, अगं दुर्दैवाने कित्येक आई बाबा असे असतात, त्यांना असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं, त्यांची जबाबदारी संपली. मग तिच्या नवऱ्याकडून सासरकडून कितीही छळ जरी होत असला, तिने मात्र तिच्या घरी येऊन तिच्या आई वडिलांकडे तक्रार केली. सुद्धा आई वडील एवढंच म्हणतात की अगं संसार आहे, भांड्याला भांड लागायचंच. अगं तुला असे आई वडील मिळालेले आहेत की ज्या संसारात तुला मान नाही, येथून तू ताट मानेने बाहेर पड. अगं मग असे खंबीर आई वडील तुझ्या पाठीशी असताना तू डोळ्यातून का पाणी काढतेस? किंवा अस्मिता म्हणते की माझ्यासारखे आई बाबा आणि माझ्यासारखं माहेर सगळ्या मुलींना मिळो. सचिन सारख्या राक्षसामुळे एकाही अशा मुलींचा बळी जाणार नाही. अस्मिताच्या डोळ्यात पाणी येत असतं तर चैतन्य म्हणतो की चला चला. अस्मिताच्या डोळ्यातून 5.6 लिटर पाणी वाहिलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आजचा तिचा कोटा संपला असेल आणि चला प्लीज आता गिफ्ट उघडूयात, नाहीतर मी चाललो घरी. अर्जुन म्हणतो की काही फरक पडत नाही, तू जा जा. सगळेजण मात्र खूप खुश होत हसत असतात. चैतन्य म्हणतो की नाही, घरी पाठवू नका, पण प्लीज गिफ्ट उघडूयात. अर्जुन लगेच ते गिफ्ट उघडतोय. तेवढ्यात आता जो काही स्टोलर आहे तर तो मात्र अर्जुन बाहेर काढतो. सगळ्यांना फारच आनंद होतो. अस्मिता म्हणते की मला वाटलंच होतं की मात्र मला आवडलेला स्टोलर सगळे म्हणजे हाच असेल. माझं मन तुम्हाला नाही कळणार तर कुणाला कळणार आहे. आता अस्मिता म्हणते की थँक्यू अर्जुन मामा आणि थँक्यू सायली वहिनी. सायली मामी म्हणते. त्यानंतर सगळ्यांना फारच आनंद होतो. प्रतिमा आत्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. त्यानंतर आता प्रताप म्हणतो की हो ना, कारण सचिन मात्र अस्मिताच्या अकाउंटवरून काही पैशांचा गैरव्यवहार करत होता, त्यामुळे मात्र मी अस्मिताचं अकाउंट फ्रीज केलं होतं आणि नंतर मात्र माझ्याकडून ते फ्री करायचं राहून गेलं. आणि अस्मिता तू काळजी करू नकोस, ते अकाउंट फ्री करण्याची प्रोसेस मी लगेच सुरू करतो आणि तुझ्या अकाउंटमध्ये मी पैसे सुद्धा डिपॉझिट करतो. आणि तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की डॅड अहो ते अकाउंट फ्री करा, पण त्यामध्ये जास्तीचे पैसे टाकू नका. तेवढ्यात कल्पना विचारते की का गं काय झालं. अस्मिता म्हणते की ते पैसे डॅडचे आहेत आणि ते पैसे मी गरजेपुरतेच वापरेल आणि आता मात्र मला माझ्या बाळाला माझ्या पैशांनी वाढवायचं आहे. पर्यंत मी कोणत्या जगात होते कुणास ठाऊक. लग्न अगोदर डॅडचे पैसे, लग्नानंतर डॅड आणि सचिन हे दोघांचे सुद्धा पैसे मी वापरले, पण आता मला माझे पैसे कमवायचेत. मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, मला काहीतरी काम करायचं आहे आणि लवकरात लवकर मी काहीतरी काम नक्कीच करेन. तेव्हा मात्र आता सायली म्हणते की अगं अस्मिता फारच छान तू निर्णय घेतलेला आहेस आणि आता कुठे तुझ्या शिक्षणाचा उपयोग होईल. त्यावरती प्रताप म्हणतो की हे बघ, तुला हवं तेवढं तू उंच उडू शकतेस, पण कधी थकलीस तर विश्रांती घेण्यासाठी आपलं हे घरट आहे, विसरू नकोस. परंतु म्हणून तू बुडायची थांबू नकोस. त्यानंतर कल्पना म्हणते की हे बघ अस्मिता, तू नोकरी कर किंवा व्यवसाय कर, आमचा तुला पूर्ण सपोर्ट असेल. किंवा आता प्रतिमा आत्या म्हणते की हो ना अस्मिता, तुला तुझ्या बाळाने स्ट्रॉंग बनवलेला आहे आणि कुठलंही बाळ मात्र त्याच्या आई बाबामध्ये हे असे बदल घडून आणतच. तेवढ्यात आता अश्विन विचार करत आहे, त्याला सुद्धा त्याची करुण कहाणी आठवते. प्रतिमा आत्या म्हणते की हो ना अर्जुन सायलीला आता लवकरात लवकरच कळेल. प्रताप म्हणतो की हो, आता या घरामध्ये 2 नातवंड असणार आहे, ते दोघेही आता आपल्याला सगळ्यांना बदलून टाकणार आहे. त्यानंतर अश्विन मात्र खाली मान घालून आता प्रिया त्याला जे काही म्हणलेली आहे की हे बाळ तुझं आहे, तू त्याचा बाप आहेस, मी कुणाची शपथ घेऊन तुला सांगू. आणि अश्विनला आता हे वेगळंच फील होत असतं. तो लगेच उठतो आणि सगळ्यांना म्हणतो की बारशाचा कार्यक्रम झालेला आहे, मी आता माझ्या रूम मध्ये जातोय. अश्विनला नक्की काय झालं असेल म्हणून सगळेजण अश्विनकडे पाहत असतात. अश्विन लगेच रूम मध्ये निघून जातो. प्रताप म्हणतो की अश्विन आता अश्विन काही न ऐकता निघून गेलेला आहे. तर प्रताप म्हणतो की याला अचानक काय झालं असेल. किंवा कल्पना म्हणते की तो प्रियामुळे डिस्टर्ब असतो. आता मात्र आपण मागे प्रियाचा विषय काढल्यामुळे तो डिस्टर्ब होत होता, पण आता सध्या तर प्रियाचा विषय सुद्धा निघलेला नव्हता. मग तो असा अचानक का निघून गेला बरं. किंवा आता अर्जुन म्हणतो की नाही, ऍक्च्युली त्याला एखादं काम आठवलं असेल म्हणून तो गेला असेल. ती बोलतो त्याच्याशी, म्हणून तो चैतन्याकडे पाहतो, कारण चैतन्य आणि अर्जुन ओळखतात. मी त्याच्याशी बोलतो असे बोलून आता अर्जुन अश्विनशी बोलायला आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता सायली सगळेजण खूप खुश असतात आणि हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये मात्र पोस्टमन आलेला आहे. कल्पना सुभेदार यांच्यासाठी पत्र आहे. घरामध्ये बारशाची तयारी सुरू असते. सगळेजण अगदी खुश असतात आणि तेवढ्यात हा पोस्टमन कल्पना सुभेदारांसाठी पत्र आहे असं म्हणतो. तेवढ्यात सायली म्हणते की आई थांबा, मी बघते, आणि सायली ते पत्र आणायला जात असते. आणि तेवढ्यात इकडे आता कल्पनाचा फोन वाजत असतो. तर पूर्णही आवाज देते की
कल्पना तुझा फोन वाजतोय ग. आणि तेवढ्यात मात्र आता पूर्णाईने फोन उचललेला आहे. तर प्रिया तिकडून म्हणते की मी प्रिया बोलते, तुझी तन्वी. आणि हे बघ पूर्णाई, अगं मी गरोदर आहे असं म्हटल्यानंतर आता पूर्णाईला चक्कर येते. पूर्णाई तशीच खाली पडते. सगळ्यांना मात्र एक वेगळा धक्का बसलेला असतो आणि प्रतापच्या हातातील मोबाईल खाली पडतो. जोरात प्रताप पूर्णाई असं ओरडतो. तेव्हा सायली सुद्धा बाहेर येते आणि सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो की नक्की पूर्णाईला काय झालं असेल. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.